उसके साथ साथ मार्क्स ओरिएंटेड कैसे पढ़ना है वो भी पढ़ाया है और अपने फियर्स को कैसे ओवरकम करना है बहुत अच्छे से पढ़ाया है। थैंक यू वेरी मच। Hello everyone, myself Swaraj Shunav Lavde. I have scored 634 out of 720 in NEET UG examination 2024. I would like to thank RK sir and his entire team for putting so many efforts and helping us and inspiring us through our journey. Thank you. हाय, मी आदित्य रामदास खंडागळे. मला केमिस्ट्रीमध्ये 157 आणि ओव्हरऑल 659 स्कोर आला आहे. मला केमिस्ट्री हा खूप अवघड विषय जायचा, त्यामुळे बेसिकपासून वरती येणं माझ्यासाठी खूप अवघड होतं आणि आर के केमिस्ट्रीमुळे आर के सरचे एक्सपर्टीज आणि डायरेक्शनमुळे मला त्यामध्ये जास्त अडचण आली आणि त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. Hello everyone, my name is Karthikeya Santosh Savai. I have scored 610 marks out of 720 in NEET UG examination. Hello everyone, my name is Karthikeya Santosh Savai. I have scored 610 marks out of 720 in NEET UG examination. I would like to thank RK sir and his team for putting so much efforts in throughout our journey. Thank you. Hello everyone, myself Mahesh Bhai. 68 out of 720 in NEET 2024 and 180 in chemistry. RK सरला जॉईन केल्यानंतर मला विश्वास होता की माझ्या स्कोरमध्ये इतका चांगला फरक पडला, कारण की मला NEET 2023 मध्ये फक्त 57 मार्क्स होते केमिस्ट्रीमध्ये आणि जी सरने माझ्यावर मेहनत घेतली आणि त्यांच्या टीमनी पण जी मला मदत केली NEET 2024मध्ये 180 out of 180. RK सरचा गायडन्स आणि त्यांच्या नोट्समुळे माझ्या त्याच्यामध्ये जे फरक पडला आणि मला जे इझिनेस आलं केमिस्ट्री पेपर करण्यामध्ये, कारण की NEET 2023मध्ये पहिले जेव्हा मी केमिस्ट्री घ्यायचो तर थोडं बर्डन येत होतं की इतका हार्ड केमिस्ट्री, कारण की मला नीट बायो आणि फिजिक्स एकदम सोपं जायचं, पण आवडत होतं ते केमिस्ट्री मला जायचं. पण नंतर RK सरनी खूप मदत केली आणि त्याच्यानंतर त्याचे नोट्स वापरले. Myself Mahesh Bhai. I scored 68 out of 720 in NEET 2024 and 180 out of 180 in chemistry. Joining RK sir has been a very pleasant. Hello everyone, myself Mahesh Bhai and I scored 680 out of 720 in NEET 2024 and 180 out of 180 in chemistry. Joining RK chemistry has been a very pleasant approach for me and I have scored. Take the box. Hello everyone, myself Mahesh Bhai and I scored 680 out of 720 in NEET 2024 and 180 out of 180 in chemistry. First of all, I would like to thank RK sir for his teaching and guidance because of him, in NEET 2023, I scored only 57 marks in chemistry. But after joining RK chemistry, I scored 180 out of 180. You must join RK sir and get all of your good marks in certificate. Thank you. अपने अपने मार्क्स प्राप्त किए हैं और जो लोग टॉपर हुए हैं उनके लिए एक बार जोरदार तालियां हो जाए, क्योंकि उनकी बदौलत आज ये प्यारा सा प्रोग्राम हम यहाँ पे पूर्ण करने जा रहे हैं. मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या स्वागताबरोबरच कार्यक्रमाच्या औपचारिकतेकडे आपण वळणार आहोत. सर्वप्रथम कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलनासाठी आपण ज्यांना आमंत्रित करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रमुख पाहुणा आज नाही, म्हणजे जगातलं एक वेगळं डिसिजन RK केमिस्ट्री दरवर्षी घेत असते आणि विशेष म्हणजे आज या मंचावर कोणीही प्रमुख पाहुणा नाही आहे. तर विद्यार्थ्यांनो, या निर्णयासाठी तुमच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण प्रमुख पाहुणे हे तुमचे आई वडील आहेत आजच्या कार्यक्रमाचे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या निर्णयासाठी. कुठलेही सेलिब्रिटी नाही, कुठलेही अधिकारी नाही, जे तुमचे आई वडील आहेत, ज्यांच्यामुळे तुम्ही आहात, त्या मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करणार आहोत. तरी मी समोर बसलेले जे पॅरेंट्स आहेत आपल्यापैकी 3 ते 4 जण जर सपत्नीक असतील तर आपणास विनंती आहे की दीप प्रज्वलनासाठी आपण मंचावर यावं आणि दादा दीप प्रज्वलन हेतू एक सुंदर असं संतूर तबल्याचं म्युझिक प्ले करावं. येतो की आपण मंचावर यायचं आहे दीप प्रज्वलनासाठी समोर या. या दीप प्रज्वलनामध्ये आपण देखील जोरदार टाळ्याने सहभागी व्हायचं आहे.
कमी पडू देऊ नका, जोरदार टाळ्या होऊन जावे. धन्यवाद. सरस्वती मातेला या ठिकाणी विनंती करत आहोत. अर्थात ज्ञानाची देवता, कलेची देवता सरस्वती माता, आणि सरस्वती मातेकडून जे नॉलेज, जे ज्ञान आपल्याला मिळतं ते नॉलेज आपण ग्रास्प करत असतो आणि प्रगतीकडे वळत असतो. विशेष म्हणजे दीपप्रज्वलनाचा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की जे तिमिर आहे ते प्रकाश ज्योती आहे. जिथे अंधार आहे तिथे उजेड करण्याचं, प्रकाश करण्याचं कार्य ते करत असतात. आणि जे ज्ञानी व्यक्ती असतात, ज्यांच्याकडे नॉलेज असतं, ते एक वसा घेतात की हे नॉलेज पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावं. म्हणजेच दीपप्रज्वलन करून एक प्रकाशाची ज्योत, तो प्रकाश दुसरीकडे आपण पोहोचवावा, याचं हेतूने दीपप्रज्वलन होत असतं. धन्यवाद. मी सर्व पालक मंडळीला विनंती करतो की आपण समोर आसन द्यायचं आहे. त्याचबरोबर रिझब खान यांचे आई किंवा वडील इथे असतील त्यांना विनंती की आपण स्टेजवर यायचं आहे. प्रथमेश टोकरे इथे असतील तर त्यांना विनंती आहे आईवडिलांना की आपण मंचावर येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर सिद्धी दोडिया यांचे आईवडील यांनी स्टेजवर यायचं आहे. अनिरुद्ध कांकल, अनिरुद्ध यांचे आई वडील इथे असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. खूपच सिरियस झाले पर कि 2 लकी पर्सन स्टेज पर बसलेले आहेत. त्या दोन्ही ताई, 2 बाजी यहाँ पे बैठे हैं. आपको स्पेशली ईद मुबारक. सब जोरदार तालियों से ईद मुबारक दीजिए ज़रा. और सच में आज आपकी ईद मुबारक ही हो रही है क्योंकि घर पे भी ईद है और यहाँ पे भी ईद है. आपके जो घर बच्चे हैं उन्होंने टॉप किया है, उसके लिए आपको मुबारकबाद और बहुत बहुत शुक्रिया आरके केमिस्ट्री के साथ जुड़ने के लिए. प्रोग्राम की औपचारिकता के बाद अब इस मंच पर हम बढ़ने जा रहे हैं. सबसे पहले मैं अपना अभिभाषण रखने के लिए मंच पर आमंत्रित करता हूं सम्मानित श्री आरके सर कि वे आए और 2 शब्द आपसे बयां करें. जोरदार ताली स्वागत कीजिएगा सम्मानित श्री आरके सर. प्लीज कम टू राइज सर. यहाँ पे आने वाला सभी पेरेंट्स को 2024 हमारे लिए बहुत अच्छा रहा. सीईटी में रहा, नीट में रहा, जेई में रहा. रिजल्ट अच्छा आया हुआ है और हमारा उम्मीद है अगला साल के लिए और ज़्यादा है. ठीक है. 2012 में आरकेएस केमिस्ट्री जब स्टार्ट हुआ है, एक छोटा सा क्लासरूम में स्टार्ट किया था मैं जब. ठीक है, क्या होता है कैसा होता है बोल के तब स्टार्ट किए थे. ऐसे एक भी साल नहीं है हम पीछे गया, इस साल हमारा तकलीफ बढ़ गया, ऐसा कुछ एक भी साल नहीं हुआ. सब पेरेंट्स भी साथ दे रहे, स्टूडेंट्स भी साथ दे रहे हैं. ठीक है, हमारा रिजल्ट हर साल इम्प्रूव होते ही आ रहा है. एक साल भी ऐसा डाउन हो गया, ऐसा फिर से आगे बढ़ गया, ऐसा कुछ एक भी नहीं है. हर साल धीरे धीरे करके बढ़ते जा रहा है और बच्चे भी अच्छे मेहनत करते जा रहे हैं. बस ये कोविड के बाद 2 साल बच्चों का पढ़ने का टेंडेंसी बदल गया. पहले थोड़ा बच्चों को जस्ट बोल दिया, पढ़ो बोल दिया तो पढ़ते थे. अभी का बच्चों को पीछे रहा तो ही पढ़ते, क्योंकि कोविड के बाद मोबाइल का टेंडेंसी बहुत ही ज़्यादा बढ़ गया. बच्चा भी 2 मिनट गैप आ गए तो मोबाइल पकड़ के बैठते. ठीक है, अभी देखो बोलते आराम में कॉल आ गया फिर से. मोबाइल का टेंडेंसी बढ़ते ही गया. और सब लोग बहुत अच्छा किया, बच्चों ने रिजल्ट अच्छा लेके आया. थैंक यू सबके लिए. धन्यवाद. जब मैं जाता हूँ तो जितने भी टीचर्स होते हैं उन्हें मंच पे बुलाने से पहले मैं थोड़ा घबरा जाता हूँ. उसका कारण ये है जो टीचर्स होते हैं स्पेशली जो हायर एजुकेशन अर्थात जो ग्रेजुएशन लेवल पे जो सिखाते हैं उन्हें 45 मिनट बोलने की आदत होती है. अर्थात सेंट्रल गवर्नमेंट का GR 45 मिनट का एक लेक्चर लेते हैं. लेकिन काफ़ी कम शब्दों में क्या बात है. दैट्स कॉल नॉलेज. एक बार इनके लिए जोरदार तालियां हो जाए. बहुत ही बढ़िया.
और अब कहते हैं कि जब विद्यार्थी अपने जीवन में होता है तो किसी की शाबाशी उसे ज़रूरी होती है। शाबाशी यहाँ पे आके केमिस्ट्री की ओर से मिलने तो वाली है, लेकिन हमें आगे बढ़ने के लिए कुछ लोग बहुत मदद करते हैं। कहते हैं कि आर्थिक स्रोत तो हमारे माँ बाप देते हैं, लेकिन जो मॉरल सपोर्ट होता है, जो मोटिवेशन होता है, वो कुछ चुनिंदा लोग देते हैं। तो ऐसे ही एक मोटिवेशनल स्पीकर यहाँ मौजूद हैं जो आपसे अब बात करने वाले हैं। मंच पर आमंत्रित है सम्माननीय श्री अंकुश शिंदे जी। जोरदार ताली स्वागत कीजिएगा सम्माननीय अंकुश जी शिंदे। प्लीज कम ऑन द डायस सर। धन्यवाद सर। एक बार जोरदार तालियां बजाइए। इतनी तालियों की आवाज़ हमें सुनने की आदत ही नहीं, बहुत ज़ोर से बजा रहे हो। दोपहर का खाना अच्छे से हुआ लगता है। मैं 10 मिनट बोलता हूँ आपके लिए। मुझे सब जानते हैं, ज़्यादातर मैक्सिमम स्टूडेंट मुझे जानते ही है। मैं 3-4 बार दूसरी भी बैच में पढ़ाने के लिए आया था। बहुत सारे छोटे छोटे प्रॉब्लम्स भी हमने डिस्कस किए थे। अभी यहाँ पे मैंने कुछ बच्चों से के साथ बात भी की कि आप अपना जो एक्सपीरियंस है वो भी शेयर करना सबके साथ, क्योंकि जो आने वाले बच्चे सेकंड बैच जो होती है उनको कुछ ना कुछ उसमें से सीखने के लिए मिलता है। तो मैं ये भी आपको बोलता हूँ कि रिक्वेस्ट करता हूँ कि आप भी 2 शब्द जो भी बच्चे बोलना चाहते हैं या पेरेंट्स बोलना चाहते हो उन्होंने भी यहाँ पे बोलना चाहिए। दूसरी बात यह है कि यहाँ पे अभी इसके आगे क्या करना है। अभी अच्छे से मार्क्स तो आ गए, आपको कोई टेंशन ही नहीं है। अभी कहीं ना कहीं कॉलेज मिलेगा ही, नंबर तो लगने वाले हैं, सभी का सब हो गया, प्रॉब्लम सॉल्व हो गया। लेकिन एक बात मैं आपको बताना चाहूँगा कि अगर आपने इस चीज़ के लिए जो पढ़ाई की है, इसके बाद कोई भी यानी कि किसी भी फील्ड में आपको अगर जाना है तो इतनी पढ़ाई की ज़रूरत नहीं पड़ेगी आपको, क्योंकि आज आपका बेस पूरी तरह से क्लियर हो चुका है। मैं ये बोलना चाहता हूँ आपको, अगर आप डॉक्टर बनने के लिए आज तक आपने पढ़ाई की है तो आप डॉक्टर ही बने, डॉक्टर ही रहे आप लास्ट तक। मैं ये जानता हूँ क्योंकि मुझे पता है डॉक्टर की अहमियत क्या होती है। अगर आप इंजीनियरिंग के लिए पढ़ाई की है आपने और आप इंजीनियरिंग के बाद में किसी और फील्ड में जाना चाहते हो तो मत जाना, मेरा सजेशन है आपको, क्योंकि किसी बच्चे का नुकसान भी हो जाएगा और आपका भी नुकसान हो जाएगा, क्योंकि इतनी मेहनत किसी चीज़ के लिए करने की ज़रूरत नहीं है। दूसरी बात यह है कि अभी जो पेरेंट्स है, अभी नए रेगुलर बैच के कितने स्टूडेंट है, एक बार हाथ ऊपर कीजिए। रेगुलर वाले जो अभी 11th या 12th में पढ़ रहे हैं अभी। अच्छा, पेरेंट्स कितने आ गए? इन लोगों के पेरेंट्स नहीं आए, बुलाया नहीं होगा आपने, बरोबर। आज छुट्टी है इसलिए वो घर पे ही रहे होंगे। चलो ठीक है, आपको अभी जितने भी यहाँ पे बच्चे हैं कि आपको एक एक प्रॉब्लम सॉल्व करने का जो भी सॉल्यूशन होगा ये इन सब में से मिलेगा आपको। मैं यही यहाँ पे बोलना चाहता हूँ कि एक हमने लास्ट टाइम भी 1-2 बैच में डिस्कस किया था कि हमको कुछ गलतियाँ कहाँ से होती है ये सुधारनी है। तो जो भी आपके 1 साल है या 2 साल है, इसका टाइम टेबल कैसा होगा, किस तरह से पढ़ना चाहिए, कौन से टाइमिंग में कौन से सब्जेक्ट को डिस्कस करना चाहिए, ये सब बातें है ना आपको टीचर से या किसी से भी आपको एक्यूरेट करा के लेनी है, क्योंकि इससे क्या होता है, समय बचता है और टाइम प्रॉपर यूज़ होता है। ऐसी बहुत सारी बातें हमने भी डिस्कस की है बच्चों के साथ में, मुझे भी सभी लोग जानते ही है, उनको पता है कि हमने भी एक छोटा सा फॉर्मेट बनाया था, मॉर्निंग से लेके इवनिंग तक कुछ सेल्फ स्टडी के लिए अलग अलग टाइप के लिए हमने किया था यहाँ पे। तो सबसे पहले तो मैं आपको सभी को मुबारकबाद देता हूँ, क्योंकि बहुत अच्छा रिजल्ट यहाँ पे आ गए हैं। लास्ट टाइम में भी रिजल्ट आया था लेकिन इतने क्वांटिटी में नहीं आया था, जब मैं वहाँ पे भी मैं खुद वर्क भी करता था। लेकिन इस साल में बहुत बड़ी क्वांटिटी बढ़ गई और नंबर जो होते हैं वो भी बढ़ गए। एक बार RK सर के लिए एक बार जोरदार तालियां बजाएं। बस यहाँ तक हमने यही डिसाइड किया था कि हम ज़्यादा आज बात नहीं करेंगे, किसी पेरेंट्स को या बच्चों के साथ उनको बात करने लगाएंगे, क्योंकि वही अच्छा सॉल्यूशन होगा। ठीक है, फिर से आपको मैं सभी को मुबारकबाद देता हूँ और तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला देतो आणि खूप चांगलं वर्क करा। खूप सुंदर विद्यार्थी आहेत, मीही 1-2 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। मला फार चांगले विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत, मला माहिती आहे। त्यांनी व्यवस्थितरित्या वर्क करावं ही सदिच्छा।
थँक्यू व्हेरी मच. आणि व्यक्त केलेले आहेत की जे टॅलेंट आहे ते टॅलेंट योग्य ठिकाणी आणि योग्य जागेवर जावं आणि विद्यार्थ्यांवर आपण प्रेशर न टाकता त्यांच्या मर्जीने त्यांनी प्रगती करावी. एक खूप छान संदेश त्यांच्या या मनोगतातून होता. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुनश्च एकदा सन्माननीय श्री अंकुश शिंदे सगळ्यांचे. आणि आपण आता बक्षीस वितरणाकडे वळत आहोत. बक्षीस वितरणासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. परंतु बक्षीस वितरण सादर होण्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर मेहनत करून आपलं एक मार्क्स मिळवले आणि पुढे अजून तुम्हाला चेस करायचं आहे. विंदा करंदीकर यांची कविता आहे. ती कविता या ठिकाणी छोटी गाणी मी सादर करतो आणि बक्षीस वितरणाकडे वळूया. दादा थोडासा रिवर्ब या डिले दे ना. चे 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 नाही ठीक आहे. चे कवितेची ओळ जर आवडली म्हणजे माझी फेवरेट कविता. जेव्हा एक कलावंत म्हणून आम्ही प्रवास करत असतो, खूप मोठे शोज हे ते करत असतो, तो कहीं ना कहीं इंस्पिरेशनल बहुत ज़रूरी है. तर एक कविता इंस्पिरेशनल उसके लिए बढ़ते हैं कि ये समय हमारे पास फिलहाल है. असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, हवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये तू बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुण जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगाच साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचा क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या ओळी फार महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही स्ट्रगल कराल, पुढे वळाल, आता तुम्ही लहान आहात, तुमच्यासोबत आई वडील आहात, एक काळ असा येईल की तुम्हाला आपलं शहर सोडावं लागेल, गाव सोडावं लागेल, कुठेतरी कोणाचा नंबर लागेल, तिकडे जावं लागेल, शिकावं लागेल, एज्युकेशनल कॅम्पस इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टी. परंतु आज तुम्ही जे अचीव्ह केलं ती शबासकीची थाप, आणि ती शबासकीची थाप ज्या ज्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे त्यांना आपण या ठिकाणी आता त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते हे बक्षीस प्रदान करणार आहोत. अर्थात तुमचे जे आज गुरु आहेत त्यांच्या सोबत तुमचे आई वडील बसलेले आहेत आणि ते आई वडील तुम्हाला बक्षीस प्रदान करणार आहेत. सर्वप्रथम आरपी केमिस्ट्री क्लासेसच्या नीट 2024 च्या या परीक्षेमध्ये रँक मिळवलेले 720 आउट ऑफ 680 80.80. जरा जोरदार भैया म्यूजिक बजा दीजिए. बक्षीस दीजिए. महेश बळीराम मुटकुळे, जोरदार स्वागत करूया. प्लीज कम ऑन द स्टेज. पहले अनाउंस किया हुआ है, जो वादा किया वो निभा रहे हैं. एक बार सभी जोरदार तालियां हो जाए. थैंक यू सो मच. अच्छा, कुछ बोलना चाहेंगे आप? 2 मिनट, 1 मिनट. Hello everyone,
हाँ भैया इनका वॉल्यूम बढ़ाइए थोड़ा. Hello everyone, myself Mahesh Bairam Mutkwe and I scored 680 out of 720 in NEET 2024 and 180 out of 180 in chemistry. खरं तर लाईफचा हा प्रसंग खूप अवघड राहिलेला आहे. नीट 2023मध्ये मला केमिस्ट्रीमध्ये फक्त 57 मार्क्स होते. मग तिथून 180 आणणं याच्यामध्ये मला खूप मेहनत लागली आणि त्याच्यासाठी मदत RK सर आणि त्यांच्या टीमने केली. RK सरची टीचिंग इतकी सोपी होती. त्यांनी कन्सेप्ट इतके सोपे सांगितले ज्याच्यामुळे अवघडचे अवघड प्रश्न पण इतक्या सोप्याने सॉल्व्ह होत होते. आणि खरं म्हणलं तर त्यांनी जे रिव्हिजन घेतलं क्लासमध्ये दरवेळेस 15 मिनिट ते रिव्हिजन नाही तर अर्धा तास रिव्हिजन घ्यायची, मग नंतर ते शिकवणं सुरू करायचे. तर त्या रिव्हिजनमुळे असे एकदम म्हणलं तर एका असं मिनिटमध्ये हर एक क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचा. खरं म्हणलं तर माझा 2024चा नीटचा पेपरमध्ये केमिस्ट्री फक्त 35 मिनिट्समध्ये सॉल्व्ह झालं. ते सगळं RK केमिस्ट्रीच्या क्लासेसमध्ये. आणि तरी पेपर पण 20 मिनिट्स पहिलेच झालं होतं. ते सगळं टाईम मॅनेजमेंट हे RK सरने शिकवलं, कारण की मागच्या वेळेस मला टाईमच कमी पडला होता. मग नंतर RK सर मला 1 to 1 असे बोलवायचे की काय कसा अभ्यास करायचा. आणि मग नंतर टेस्टमध्ये पण जरी थोडे कमी मार्क्स आले सर म्हणायचे अजून पुढे मेहनत कर. आणि जरी 160 170 जरी आमच्या केमिस्ट्रीच्या टेस्टमध्ये यायचे तरी सर म्हणायचे आपले हे टार्गेट 180 आणि 180च आपल्याला आणायचं आणि शेवटी मग ते आलेच. थँक्यू. अरे आपने महेश मुटकुळे. महेश बळीराम मुटकुळे. बरं बळीराम साहेब तुमचे पप्पा कुठे गेलेत? बसलेत का? बसले. तुमचे फेवरेट ॲक्टर अमिताभ बच्चन आहेत का? नाही, मुलाची हाईट तशीच आहे. बरं आता हे 1 लाख रुपए भेटलेत, उद्या चेक टाका वगैरह, तो 1 लाख रुपए मिलने के बाद उसका करेंगे क्या? कॉलेज फीस. अरे वाह, फिलहाल की जनरेशन इंस्टाग्राम पे इतनी परेशान है की 3 कॅमेरे वाला आयफोन ले रहे हैं. पण या भौतिक वादामध्ये अडकू नका. त्याच्या निर्णयासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. वयामानानुसार निर्णय फार महत्त्वाचे असतात. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुम्ही खाली प्रस्थान करू शकता. ते प्रत्येक विद्यार्थ्याला 1-1 लाखाचं बक्षीस त्यांनी घोषित केलं होतं आणि त्यापैकी एक विद्यार्थी आपल्याला मिळालेला आहे. पुढील बक्षीस आपण या ठिकाणी अनाऊन्स करत आहोत. नीट 2024 720 आउट ऑफ में से मिले हैं 170. मंच पर आमंत्रित है रिजब खान. प्लीज कम टू स्टेज. रिजब खान, जोरदार ताली से स्वागत करूया. My name is Rijab Khan Zainab and I'm scoring 685 out of 720 and my chemistry score is 170 out of 180. मेरा केमिस्ट्री 3 साल से RK सर के पास ही है. स्टार्टिंग में फ्रेशर ईयर में भी केमिस्ट्री में मार्क्स आए थे, दूसरे सब्जेक्ट में नहीं आए थे. इस साल भी केमिस्ट्री में मार्क्स आए. मतलब RK सर के पेपर्स और क्लासेस लगाने के बाद इस साल का पेपर तो बहुत ईजी था. मतलब मेरा पेपर ही ऑलमोस्ट केमिस्ट्री 20 मिनट 25 मिनट के अंदर पूरा सॉल्व हो गया था. सारे मतलब वो सर के पढ़ाने के तरीके के बाद वो सब 1 लाइनर क्वेश्चंस लगते हैं. सर ऑर्गेनिक लर्न ऐसे करवाते हैं ना हम लोग को, उसके बाद फिर पेपर्स बहुत ईजी लगते हैं. सो थैंक यू RK सर फॉर टीचिंग अस एंड मेरा पूरा केमिस्ट्री का क्रेडिट ही RK सर का है. थैंक यू सर. थैंक यू सो मच. थैंक यू. जज्बात यहाँ पे भैया की. और जैसे माना जाता है कि जो कम्युनिटी से आप बिलोंग कर रहे हैं तो वहाँ पर शिक्षा का एक स्तर जो है बहुत कम पैमाने में है. और मैं बखूबी जानता हूँ बिकॉज आई एम एंटर सद्दाम शेख. लेकिन बाजी आपको देख के एक इंस्पिरेशन मिलता है कि जो भी लड़की पढ़ना चाहती है उन्हें पढ़ाना चाहिए, क्योंकि होनहार बच्चे घर में हैं, वो भी टॉप कर सकते हैं. एक बार इनके लिए जोरदार तालियां हो जाए. आप एक इंस्पिरेशन बन सकती हैं. थँक्यू. और अगले प्राइज के लिए पुढच्या बक्षिसासाठी आता आपण वळत आहोत. नीट 2024 720 आउट ऑफ से प्राप्त किए हैं 670 180 170. मंच पर आमंत्रित है प्रथमेश ठोकरे. जोरदार ताली से स्वागत करूया प्रथमेश ठोकरे.
1 1 2 2 1 1 2 2 1 2 1 आई लव यू। देखिए आप लोगों ने आई लव यू को बदनाम कर रखा है। आई लव यू कल फादर्स डे था, हम अपने पिताजी को भी कह सकते हैं, हम अपनी माता को भी कह सकते हैं, हम अपने भाई को भी कह सकते हैं। हाल ही में मेरे एक दोस्त बने, मैंने उन्हें हाल ही में आई लव यू कहा, हालांकि उन्होंने आई लव यू टू नहीं कहा। कहेंगे आई लव यू टू की नहीं? बराबर है, टॉपर है भाई। और ये बहुत अच्छी, कुछ कहना चाहेंगे आप? 2 शब्द कुछ तो बोलिए। धन्यवाद व्यक्त कहा, आई लव यू टू पेंडिंग रखा है आपने कहा? वो आई लव यू टू के हकदार है तो बोल दीजिए यहाँ से, बोलिए। आई लव यू मॉम एंड डैड। मॉम एंड डैड। माता पिता बहुत अहमियत भरे किरदार होते हैं ज़िंदगी में और सबसे ज़्यादा प्यार उन्हीं से मिलता है। तो आई लव यू उनके लिए अल्फाज बहुत कम है, लेकिन ये उन्हीं का प्यार है जो आप यहाँ पे इतने प्यारे फूल और ये ट्रॉफी यहाँ से ले जा रहे हैं। उसमें आपकी मेहनत है और ऐसी लगी रही है, इतने प्यारे हैं आप। और हो सके तो माइक पे भी बोलिए थोड़ा थोड़ा, धीरे धीरे। मम्मी पापा इनको बोलने के लिए बोलिए आईने के सामने। मराठीत म्हण आहे, बोलणाऱ्याचे कोणाला करते मराठी म्हण माहिती आहे का? बोलणाऱ्याचं काय विकतात, त्यामुळे बोलता पण यायला पाहिजे। तर दादांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जातात। खूप शांत पर्सनॅलिटी आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय, शांत है नहीं है? आरके सर म्हणतात हो बहुत शांत है, बोले बहुत शांत है। म्हणजे शिक्षकांना माहिती आहे, पण स्टेजवर आल्यावर थोडासा माणूस घाबरतो। एकदा जोरदार टाळ्या होतात दादांसाठी। थँक्यू सो मच सर आणि कॉंग्रॅच्युलेशन। बोलिए। नीट 2024 आउट ऑफ 720 प्राप्त किए हैं 638, 180 आउट ऑफ 170। जोरदार स्वागत करूया। मंचावर आमंत्रित आहेत सिद्धी दोडिया। प्लीज कम ऑन स्टेज, सिद्धी दोडिया। ओळखतो इन्हें फार छान। सिर्फ उनको इतना बता दीजिए आपकी जो प्रोसेस थी स्टडी की वो अच्छे तरीके से 2 मिनट में नहीं, 2-4 मिनट में अच्छे तरीके से समझा दो इनको। आइए प्लीज। हेलो एवरीवन, मेरा नाम सिद्धि डोडिया है और आई हैव स्कोर्ड 638 मार्क्स। मेरा ये फर्स्ट अटेम्प्ट था। बोर्ड्स और नीट साथ में मैनेज करना वाज वेरी डिफ़िकल्ट, बट कोई सब्जेक्ट अगर नहीं आता हो या कोई, मुझे एक्चुअली फ़िज़िक्स बहुत टफ जाता था स्टार्टिंग से, तो वो सब्जेक्ट बैलेंस करने के लिए मुझे बाकी के 3 सब्जेक्ट्स को बहुत अच्छे से करना पड़ा। सो इसलिए मेरा केमिस्ट्री में हमेशा ऐसे इंटरेस्ट था। एंड आरके सर ने बहुत ज़्यादा मुझे, मतलब इनऑर्गेनिक स्पेशली, उसमें बहुत कंसेप्ट्स और उसमें हेल्प किया था, तो वो मुझे बहुत हेल्प किया। एंड देयरफॉर मुझे 170 मिले हैं 180 में से। एंड थैंक यू सर, थैंक यू सो मच। नहीं नॉर्मल और कुछ बोलना चाहेंगे आप? ये भी बोलते हैं, लेकिन स्टिल कोई एक किस्सा है दोस्ती में जो आरके केमिस्ट्री से जुड़ा हुआ है, या फ्रेंडशिप में कोई किस्सा है जिसे आप जब भी सोचती हैं तो बड़ी हंसी आती है, या फिर एक कोई चुटकुला हुआ हो आपके दोस्तों में, ऐसा कुछ बता सकती है आप? जी, कौन से हैं? कौन से? अच्छा, कौन से हैं? वो जो ग्लासेस लगे हुए वो स्पेक्ट, वो सब सर, सब ब्लाइंड। ये अंकल भी? अच्छा, ये चश्मे लगाए हुए लड़के 3-4, फिर वो साइड में वो 2, वो सब, ये सब चुलबुले हैं मतलब। चलो अच्छा है, ये ज़िंदगी एक दौर तक होती है और इसे एंजॉय भी करना चाहिए। और आपने यहाँ पे अपने अल्फाज रखे, जज्बात रखे, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच, थैंक यू। एक बार जोरदार तालियां हो जाए सिद्धि डोडिया के लिए। मैं दूंगा तो बहुत वक्त जाएगा,
तो जिन्हें जिन्हें बोलना है वो खुद बोले कि मुझे बोलना है इस डायस पे बख्शिश वितरण के दौरान। अच्छा, बोलेंगे नहीं? चलो ठीक है, मैं कोशिश करूंगा कि जितने हो सके उतने आप आपके जज्बात बयां करें, क्योंकि उसका कारण ये है कि आप स्टूडेंट बड़े अच्छे हैं, वो आपने साबित किया है, लेकिन आप यहाँ पे आके अपनी भावनाओं को, अपने अल्फाज को ज़रूर बयां करें, क्योंकि उससे होता ये है कि आपका जो कॉन्फिडेंस लेवल है वो भी बढ़ेगा। सो ये विनती है आपसे, कोशिश कीजिए कि टॉपर्स के साथ साथ आप एक स्पीकर भी बने। सो अब अगले बख्शिश के लिए मंच पर आमंत्रित है, जोरदार ताली स्वागत कीजिएगा अनिरुद्ध गंकार। प्लीज कम स्टेज, अनिरुद्ध गंकार। भी यहाँ है अर्णव मेश्राम जी, उनके माता पिता मंच पर आए। और सबसे पहले तो आपसे विनती है, जो भी उस कोने में बैठे हुए उधर तो प्लीज सामने आ जाए। थोड़ा प्रोग्राम हम इंटरेक्ट करते हैं, आप जब तक सामने नहीं आएंगे, क्योंकि थोड़ा फोटोजेनिक भी होना चाहिए। इस साइड जो 4-5 लोग बैठे हैं, थोड़ा आप इधर आ जाए, जो पीछे बैठे वो सामने आ जाए। इस साइड जो फॅमिलीज बैठी हुई है, जे कुटुंब समोर बसलेलं आहे त्यांना विनंती की तुम्ही समोर या प्लीज। ज्या माणसाला सगळ्यात जास्त मित्र असतात ते दिलदार असतात, ज्या माणसाला सगळ्यात जास्त मित्र असतात ते दिलदार असतात, आणि ज्या माणसाला मित्र नसतात ती खडूस असतात। त्यामुळे लक्षात घ्या। और एक शेर है, उस शेर के उपरांत फिर अगले बख्शिशों की ओर बढ़ेंगे। सुनिएगा जरूर, बड़ा अच्छा शेर है कि सच्चा दोस्त होता है। दोस्त किसके किसके हाथों पर कीजिए। और इसमें सबको जिगरी फ्रेंड किसको है? जिग्गी जिसको कहते हैं, जो हर मुसीबत में आपके साथ होता है। ओके, शेर की लाइक पसंद है तो वाह वाह जरूर कहिएगा, शेर का रिफ्लेक्शन जरूरी होगा। वाह वाह तो कहिए, बड़े कंजूस है सबके साथ। कि सच्चा दोस्त होता है, नहीं इतना भी नहीं। कि सच्चा दोस्त होता है, हर सुख हर दुख में साथ होता है। कि सच्चा दोस्त होता है, हर सुख हर दुख में साथ होता है। इसलिए तो मेरे यारों, भगवान श्री कृष्ण भी राधा के लिए नहीं बल्कि सुदामा के लिए रोता है। तो जिंदगी में इस मुकाम पे ही सच्चे दोस्त मिलते हैं। जैसे आगे बढ़ेंगे आप तो सब कमर्शियलिटी में गुम हो जाएंगे। सच्चे दोस्त आज ही हैं। तो इन सच्चे दोस्तों के साथ साथ आज प्राइज लेना है अर्णव मेश्राम जी के माता पिता जो मंच पर उपस्थित हो चुके हैं। उसके बाद श्रुति धुतडे यांचे आई वडील, स्वानंद रत्न पारखे यांचे आई वडील, श्रावणी अडगावकर यांचे आई वडील, या स्टेजवर यायचं आहे। साक्षी सातपुते, निनाद पाटील, अनुज विखे, संजना पाटील यांचे आई वडील यांनी मंचावर यायचं आहे। आई ओके, बसा। हाँ, लहान मुलगा पण इधर आओ। हैरी पॉटर, क्या बात है। क्या नाम है आपका? ऋतुपर्ण। हाँ, ऋतुपर्ण। झाड़ू लाए हो ओढ़ने वाला? नहीं। बड़ा क्यूट है, इनके लिए एक बार जोरदार तालियां हो जाए। थैंक यू। ओके, जिन लोगों को मैंने आमंत्रित किया है वो मंच पर उपस्थित हो चुके हैं। और अब एक बार मम्मी पापा के लिए जोरदार तालियां हो जाए, बड़ी मेहनत से अपने बच्चों को सिखाते हैं। और अब बख्शिश वितरण हेतु JEE एयर रैंक 2024 और MST CET केमिस्ट्री के जो मार्क्स हैं उस मार्क में जिन्होंने रैंक किया है, अर्थात श्रेणी में हमारे पास है, जिन्होंने किया है मतलब मार्क्स ली है, एक बार के जोरदार तालियां हो जाए। अर्णव मेश्राम, प्लीज कम स्टेज, जोरदार तालियां स्वागत कीजिएगा।
आरके सर आणि त्यांची टीमला मला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये माझी हेल्प केली. थँक्यू सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. या आहेत ज्यांनी JEE रँकमध्ये खूप चांगला स्कोअर केलेला आहे. 52-35 आणि केमिस्ट्रीसाठी 91.50 घेतलेले आहेत. श्रुती धुताळे, प्लीज कम स्टेज. श्रुती धुताळे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आरके सर और उनकी टीम को थैंक यू बोलना चाहती हूँ. मुझे केमिस्ट्री लास्ट क्लास में थोड़ा हार्ड जाने लगा था, पर आरके सर के सपोर्ट से इतना अच्छा रैंक आ पाया मेरा एडवांस में. सो थैंक यू सर. जिन्होंने JEE में बड़ा अच्छा स्कोर किया और केमिस्ट्री में भी बहुत अच्छा स्कोर किया, अर्थात JEE में 1059.5 और केमिस्ट्री के परसेंटाइल में है 98.66. मंच पर आमंत्रित स्कोर के साथ जोरदार ताली स्वागत कीजिएगा स्वानंद रत्न बारखे. प्लीज कम टू स्टेज. स्वानंद रत्न बारखे. पहले जब आरके ज्वाइन किया था तब भी सोचा नहीं था कि एडवांस में इतनी रैंक आएगी. सो थैंक यू फॉर दैट. च्या रँकिंगकडे आपण वळत आहोत आणि केमिस्ट्री पर्सेंटाइल आपण बघणार आहोत. आणि जे पुढे बक्षीस देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचे आई वडील आणि ज्यांना मी मंचावर आमंत्रित करणार आहे. आपल्या शहरामध्ये ज्या मुख्य प्रवाहामध्ये असलेलं वर्तमानपत्र अर्थात सकाळ, दैनिक सकाळ आणि दैनिक सकाळने स्वतःहून त्यांची ही बातमी छापलेली आहे. त्यांचे कात्रण संपूर्ण महाराष्ट्रभर गेले आणि त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर दैनिक सकाळच्या माध्यमातून आणि अर्थात आरके केमिस्ट्रीचं हे नाव आणि मेहनत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळाली. अर्थात केमिस्ट्री CET मध्ये ज्यांनी 99.99 घेतलेले आहे त्यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि केमिस्ट्री पर्सेंटाइल आहे 99.95. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंचावर आमंत्रित आहेत श्रावणी अडगावकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रावणी अडगावकर. आता तू बोल. सगळ्यात पहिले मला वाटतं थिएटर जेव्हा सुरू होतं, लोक येणं सुरू होते, तुम्ही इथे होतो का बॅकस्टेजला? राईट. जरा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अगदी वेळेमध्ये बॅकस्टेजला त्या उभ्या होत्या. मॅडम या प्लीज, डायज इज योर्स. हॅलो एव्हरीबडी, आय एम श्रावणी अडगावकर. माझा नीटचा स्कोअर 663 आहे आणि केमिस्ट्रीमध्ये मला 155 आहेत. केमिस्ट्री ॲक्च्युली माझा आधीपासूनच वीकेस्ट सब्जेक्ट राहिलेला आहे आणि मी आरकेसचे क्लासेसही थोडे उशिराच जॉईन केलेले होते. पण माझा स्कोअर एकदम ड्रास्टिकली चेंज करण्याच्या मागे जे क्रेडिट आहे ते सगळं आरके सरलाच जातं, कारण स्कोअर खूपच कमी असायचा आणि ते एकदमच ड्रास्टिकली चेंज झालं. तो फक्त आरके सरच्या मेहनतीमुळेच झाला आहे. सो थँक्यू सर फॉर दॅट. आणि JEEमध्ये पण चांगलं पर्सेंटाईल त्यांच्यामुळेच झालं आहे. सो थँक्यू. अरे बापरे, तुम्ही संतूर साबण वापरता का? जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता त्या बोलणार आहेत, खूप दिलखुलास आहेत आणि दिलखुलास हसतायत. ताई, हा माईक, हा डायस आणि तुम्ही जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. सर्वांना नमस्कार.
सर्वप्रथम आत्ताच अँकरिंग करणाऱ्या सरांनी जो कॉम्प्लिमेंट्स दिले त्याचं क्रेडिट सगळं माझ्या फॅमिलीला जातं. माझे सासू सासरे आणि माझे मिस्टर, मी पण वर्किंग वुमन आहे, पण कधीही त्यांनी मला म्हणजे असं बर्डन येऊ दिलं नाही. आणि मुलीचं तर सगळं आजी आजोबाच पाहत होते, मी फक्त फॉलोअप घ्यायचे की ती स्टडी कसं करते. सर्वात प्रथम थँक्यू सो मच आर.के. सरांना, कारण बायो आणि फिजिक्स तर तिचे आवडीचे सब्जेक्ट होतेच, परंतु केमिस्ट्रीमध्ये थोडे तिचे मार्क्स कमी यायचे, तिला भीती वाटायची. पण आर.के. सरांनी तिला चॅलेंज दिलं होतं की तू 160 तुला येणारच, फक्त 5 मार्क्स कमी पडले. पण तिने नियर अबाउट सरांचं चॅलेंज स्वीकारून सरांनी पण तिला खूप कोऑपरेट केलं आणि फॉलोअप खूप घ्यायचे सर. म्हणजे मी असं कुठेच पाहिलं नाही की 11वी 12वीची शिक्षक म्हणजे एवढा फॉलोअप घेतात. 10th पर्यंत तर मी स्वतःही जॉब करते की आम्ही सतत मुलांच्या मागे असतोच, पण ह्या 18 आणि 17 वर्षाच्या दरम्यानच्या मुलांचा फॉलोअप घेणं थोडं अवघड असतं आणि ते आर.के. सरांनी करून दाखवलं. थँक्यू सो मच. आणि मी माझ्या मुलीला सर्वात जास्त थँक्स म्हणेल, कारण तिने हा क्षण माझ्यासाठी जो इथे आणलेला आहे, कारण हे सगळ्यांसमोर असं म्हणजे कौतुक होणं खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच श्रावणी. आमंत्रित करत आहे ज्याचा स्कोर पण याच पद्धतीचा आहे. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंचावर आमंत्रित आहेत साक्षी सातपुते. प्लीज कम टू स्टेज. CET 99.66 आणि केमिस्ट्री. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. प्लीज कम टू स्टेज मॅम. साक्षी राजू सातपुते यांचं नीटचा स्कोर आहे. जरा जोरदार स्वागत करूया. थैंक यू सो मच. अरे साक्षी जी कहाँ जा रहे हैं आप? आइए ते ठेवून द्या. ओके. हॅलो एव्हरीवन, माझं नाव साक्षी सातपुते. 11th आणि 12thमध्ये एक केमिस्ट्री माझ्यासाठी खूप टफ जायचा मला, आणि माझा केमिस्ट्रीचा स्कोर आणि कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्यात आर.के. सरांचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी कॉन्स्टंट हेल्प आणि सपोर्टनी माझा एकदम कॉन्फिडन्स बूस्टअप केला. सो थँक्यू फॉर दॅट आर.के. सर. मी पहिल्यांदा आर.के. सर आणि त्यांची टीम या सर्वांचा आभार व्यक्त करू इच्छिते, कारण आर.के. सरांबरोबरच त्यांच्या टीमनी सुद्धा इतकी हेल्प केलेली आम्हाला की प्रत्येक वेळेस आम्ही सरांकडेच गेलंच पाहिजे असं नाही आहे. त्या टीमकडून सुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि आर.के. सरांचं तर विचारायचंच हे नाही आहे की ते म्हणजे एक्झामच्या वेळेला एक्झाम सेंटरवर जाणं, मुलांना अगोदर फोन करणं, या सर्व गोष्टींमुळं म्हणजे मुलांमध्येच काय पण आमच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी होती की आपल्या मुलांवर कुणाचं तरी लक्ष आहे आणि ते आपल्याला गाईड करतायत. तर आर.के. सरांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या टीमला पण. ज्यांचा स्कोर अर्थात MH मध्ये खूप छान पद्धतीने होता 99.64 आणि केमिस्ट्री 98.80. तर जोरदार स्वागत करूया. मंचावर आमंत्रित आहेत निनाद पाटील. जोरदार स्वागत करूया. बोल रहे हैं कि मुझे बोलना है, तो भारत का कॉन्स्टिट्यूशन आपको अभिव्यक्ति की आज़ादी देता है. इस तहत मैं आपको माइक दे रहा हूँ. बोलिए, जोरदार ताली स्वागत कीजिएगा. सर, पहिले माझा कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या मित्रांना, कारण की ते नसते तर मग जेलसी नसते आली. जेलसी नसते आली तर कॉम्पिटिशन नसते भेटली. इथं सगळे मित्र बसलेले, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन माझ्यातर्फे आणि सरांना सुद्धा, कारण की केमिस्ट्री सगळ्यात वीक असल्यामुळं
सकाळी 5 वाजता आमचा पेपर असायचा. 5ला पण नाही, 6ला असायचा. आम्ही 5 वाजता येऊन बसायचो. पावसाच्या वेळेस रस्त्यावर जायचं, तिकडं नाचायचं आणि मग पेपर द्यायला जायचं. ती एक मजा होती. पण एक असायचं की पहिले कॅडबरी भेटायचे आम्हाला. ते कॅडबरीसाठी पहिले मार्क आणायचे, मग इकडे भेटले. मग ते एक खूप चांगली गोष्ट मला अशी वाटते की कॅडबरीमुळं आमचं लाईफ सक्सेस होतं. ओके सर. ये जो महाशय हैं बड़े अच्छे हैं और इन्होंने कैडबरी की कोशिश में आज अपना बख्शिश प्राप्त किया है. मला लहानपणापासून खूप डाऊट होता. म्हणजे मी शाळेत असताना मला असं वाटतं की ज्या माणसाच्या खिशाला पेन आहे तो माणूस फार हुशार, आणि ज्या माणसाला चष्मा लागलेला आहे तो त्याच्यापेक्षाही हुशार. आज दादाने ते सिद्ध केलंय. दादासाठी त्याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू सो मच. आणि यानंतर अर्थात MST CET मध्ये ज्यांनी 94.63 आणि केमिस्ट्री पर्सेंटाईल आहे त्यांचं 96.87 मंचावर आमंत्रित आहेत संजना पटेल. प्लीज कम टू स्टेज. संजना पटेल, जोरदार ताली स्वागत कीजिएगा. फ्लक्च्युएशन्स आले रँकमध्ये, पर्सेंटाईल्समध्ये खूप अपडाऊन्स आलेत. पण RK सरांनी नेहमी पुशअप केलं आहे, कधीच लेटडाऊन नाही होऊ दिलं आहे. पेरेंट्सची मेहनत आणि RK सरांची मेहनतमुळे आज मी आहे इकडे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मम्मी पापा. थैंक यू सो मच मैम. उससे पहले थोड़ा सा एंटरटेनमेंट हो जाए कि नहीं, कि डायरेक्ट बक्षीस चालू द्यायचे तुमच्या मनावर? काय करायचं, एंटरटेनमेंट की प्राइस? जर देखिए यार, ये लोकशाही वाला देश है. यहाँ पे जिसकी आवाज़ बुलंद होती है उन्हीं की फैसलों को और निर्णयों को सुना जाता है. तो एंटरटेनमेंट ओके, एक बार जोरदार तालियां हो जाए. तो मैं ये चाहता हूँ कि आप में से कोई 2 स्टूडेंट या 3 स्टूडेंट मंच पर आए मेरे साथ. आएंगे? ठीक है, आप मानसिक तैयारी कर लीजिए ऊपर आने की. तब तक मैं आपको एक जोक सुनाता हूँ. जोक इसमें मिमिक्री भी है और जोक भी है, मराठी में है. काय झालं, आमच्या आता ते सगळे फोन जे आहेत ते सगळे 5G होत आहेत. परंतु आता लहान मुलं पण 5G होत आहेत. फार हुशार झालेत लहान मुलं. आमच्यात एक शाळा सुरू झाली. शाळेमध्ये पिंट्या नावाच्या मुलानं एक ॲडमिशन घेतलं. पिंट्या शाळेत पोहोचला. शाळेत पोहोचल्यावर मॅडमने त्याला आवाज दिला. मॅडमने कसा आवाज दिला बघा. पिंट्या पोहोचला. काय मॅडम? मॅडमने त्याला प्रश्न विचारला. पिंट्या, मला सांग, तुझ्या स्वप्नामध्ये देवाला ठेव आणि देवाने तुला विचारलं तुला अक्कल पाहिजे की पैसा? देवाने काय विचारलं? अक्कल पाहिजे की? जरा जोरदार, अक्कल पाहिजे की? अक्कल पाहिजे की पैसा? पिंट्या बोलला, मॅडम मला ना चॉकलेट घाला पैसा. आता मॅडम चिडल्या आणि मॅडम बोलल्या, अरे येड्या, तुझ्या जागेवर मी असते ना, मी तर अक्कल मागितली असती अक्कल. पिंट्या बोलला, मॅडम बरोबर आहे, ज्याला ज्याची गरज असते तिने त्याचं मागवलं. बर. पण वेगवेगळे कलाकार तिथे होते. छोटे खाणे मिमिक्री ऐकवताचं फ्रेशअप करत करत आपण पुढे वळूयात. एक कलाकार आले ट्रॅक्टरवर बसून. आपलं येईल का थोडं डेली रिपअप काहीतरी? नाहीच का? बघ, काय हरकत नाही. तर कलाकार आले ट्रॅक्टरवर बसून. या ट्रॅक्टरवर बसून आले मराठी कलाकार निळू फुले साहेब. मंडळी, आजच्या कार्यक्रमाला सगळी मंडळी आली. तुम्ही आलात, मी आलो, सगळी मंडळी आली. आणि आजच्या कार्यक्रमाला जी पोरं ट्रॉपर झाली त्या सगळ्या पोराला बक्षीस या ठिकाणी भेटतं याचा आनंद.
जरा टाळ्या सगळ्यांच्या होतं झाल्या बाबा, याला काय बात आहे. आता निळू भाऊंना माहीतच नाही त्यांच्या मागं कुत्रे लागले. एक नंबर, तुम्ही एक नंबरला बसला, एवढा जोरात हसणार, मला तुमच्या हसण्याचा आवाज येतोय. नाही, हसा बिंदास हसा, जे हसता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हसणं हे वरदान ईश्वराने फक्त मनुष्याला दिलेलं आहे. बाकी कोणताच प्राणी हसत नाही, फक्त मनुष्य नावाचा प्राणी हसतो. तर निळूभाऊ ओरडायला लागले, याला काय मंडळी. एक कुत्रा त्यांना भुंकायला लागला. माझ्यासोबत कोणाला हड म्हणू शकतं बरं का असं. हा, अभ्यासाचा टाइम संपला, म्हणजे पुढे आहे पण आता रिलॅक्स. मी हाड करायला ते होते छू. चला आता छोटी छोटी मिमिक्री केली. येतात का कोणी दोघं तिघा? अरे भाई साहब क्या शर्मा रहे हो, आ जाओ. अरे लाजो, बड़े अच्छे ड्रेस पहने हैं आज आप तीनों ने. प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए आए हो या होली खेलने? ट्रेडिशन पहना है, इट्स वेरी गुड. ये भारतीय संस्कृति है. यस, आइए आइए प्लीज आइए. आता इथे असाल तुम्ही, इकडे इकडे येल्लोवाले, ग्रेवाले, तुम्ही पण सिल्वरवाले इकडे बघा. चेहरा माझ्याकडे करा. हां, इकडे नाही, तुम्ही यांच्या बाजूला या. ओके, एक लाईनमध्ये, राईट. आता तुम्हाला मला सांगा, ॲटो रिक्षामध्ये किती जणांनी प्रवास केला? ॲटो रिक्षा ज्यांच्या आत खाली त्यांच्याकडे BMW आहे, असू शकते, काही सांगता येत नाही. बरं, रिक्षामध्ये प्रवास केलेला मंडळी, हा आवाज आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. चला आता आपण रिक्षात बसणार आहोत. 1-2 मिनिट. हां, रिक्षात बसण्यापूर्वी 3 सीट मला मिळाले. हां, 3 सीटांचा परिचय करून घ्या. थोडं पाठीमागे व्हा, म्हणजे आपल्या रिक्षा चालवायला जागा मिळेल जरा. हां, आपका परिचय. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ सत्यजित राजीव खंडारे. मराठीत बोलेल. माझं नाव सत्यजित राजीव खंडारे, कारण भारतीय संस्कृतीला आपण पुढे घेऊन जाऊ. वाह. माय नेम इज प्रेम गणेश जयस्वाल. मेरा नाम समर्थ मिश्रा है. प्रॉपर भारतीय संस्कृती आणि स्टेजवर आज मराठी, इंग्लिश, हिंदी, यही तो है इंडिया की खूबसूरती. एक बार तीनों के लिए जोरदार तालियां हो जाए. हमारा परिचय हो चुका है. चलिए अभी ऑटो में बैठते हैं. मैं आप लोगों को ऑटो रिक्शा का आवाज़ सुनाने वाला, जो ऑटो रिक्शा किस तरह से स्टार्ट होती है. तो मिमिक्री सेगमेंट में जो मैं आपके सामने प्रस्तुत कर रहा हूँ अभी, ये जो आवाज़ है ऑटो वाला, जिसके लिए मुझे एक डाबर कंपनी की ओर से नेशनल कंपटीशन ऑर्गेनाइज किया गया था. बॉलीवुड सुपरस्टार अजय देवगन सर, इनकी ओर से नेशनल अवार्ड भी मिला है इस मिमिक्री के लिए मुझे. तो अब ये आवाज़ मैं आपके सामने पेश करने जा रहा हूँ. सो रेडी? चलिए, 3 सीट मेरे पास है. ओके, चलिए मैं ऑटो में बैठता हूँ. थोड़ा सा अदर आ जाइए. नहीं, ऑटो में एक ही सीट होती है, साथ में बैठने से. हाँ, ओके, बैठ गए. चलिए, ओके. ते सगळं कर, पण जायचंय कुठं? नीट मध्ये AIR आणायला. हां, नीट आणि JEE मध्ये AIR आणायला. ओके, अरे वा. तुम्हाला JEE आणि तुम्हाला दिल्ली एम्स. ओके, चलो बढ़िया. नहीं, एम्स मतलब नीट की फिल्म नहीं, एम्स और एक बहुत बड़े ब्रांड का भी नाम है, इसलिए मैं थोड़ा कंफ्यूज हो गया. आई होप किसी को पता होगा. एम्स नहीं, चलो खैर. नहीं, मैं जो सोच रहा हूँ वो अलग है. आप आपके सिलेबस के हिसाब से सोच रहे हैं. मैं प्रैक्टिकलिटी, एम्स एक बहुत बड़ा अस्पताल भी है. सो तो मुझे लगा वहाँ जा रहे. खैर, कभी जाने की नौबत ना आए. चलो रेडी? चला बसा रिक्षामध्ये. बसा. मी बसू तसं बसा. ओके, कसे दिसतो आम्ही तिघं?
मस्त ना झालं, तिघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सुरुवात आता या रिक्षाला चढ लागला. माझ्यासोबत हळूहळू चालायचं आहे. माईक ठेवून देत आणि सोबत घेऊन जात आहे. राईट, रेडी? कशी दिसतोय आम्ही? तुम्हाला माहिती आहे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पशु कोणता आहे? तसे दिसतोय का? नाही? मग कशी दिसतोय? तर रेडी? थैंक यू सो मच, थैंक यू। तो एंटरटेनमेंट के अपने अपने पैमाने हैं। जो लोग संगीत सुनते हैं, जो लोग शायरी सुनते हैं, जिन्हें शायरी समझ आती है, ऐसे माना जाता है कि उनका IQ लेवल बहुत अच्छा होता है। और साइंटिफिकली ये प्रूफ है कि जो लोग संगीत सुनते हैं, म्यूजिक गाने सुनते हैं, तो उनका मेडिटेशन होता है, ध्यान होता है। तो ज़रूर जो लोग सुनते हैं उनके लिए बहुत अच्छी बात, जो नहीं सुनते हैं वो कोशिश ज़रूर करें। और अब प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए फिर से और आगे बढ़ने जा रहे हैं। नीट एग्जामिनेशन में जिन्होंने टॉप किया है उस श्रृंखला की ओर आगे बढ़े जा रहे हैं। मैं अब उनके मम्मी पापा मंच पर आमंत्रित कर रहा हूँ। स्वराज घावटे जी के मम्मी पापा प्लीज कम ऑन द स्टेज। उन्हीं के साथ मंच पर आमंत्रित हैं आशुतोष लिप्टे, इनके मम्मी पापा, विनय लोंडे, इनके मम्मी पापा, अनन्या दहीफळे, इनके मम्मी पापा, आदित्य खंडागळे यांचे आईवडील, मधून ज्यांनी प्राप्त केलेले आहेत, जिनका स्कोर रहा 180 में से 166, नीट 2024 के इस रैंकिंग में 634 जिन्होंने प्राप्त किया, मंच पर आमंत्रित है। बख्शिश लेने हैं तो मैं आमंत्रित कर रहा हूं स्वराज घावटे। जोरदार ताली स्वागत कीजिएगा स्वराज थैंक यू। फर्स्ट ऑफ ऑल मैं आरके सर और उनकी टीम को थैंक यू बोलना चाहूँगा। और जो स्पेशली स्टाफ है जिन्होंने पेपर्स देने में, OMR शीट देने में लास्ट में बहुत हेल्प किया, नितिन सर और BK सर स्पेशली। और बस थैंक यू। होती सुदृढ बालकाची आता हल्ली होत नाही, जुन्या लोकांना माहिती तर आता ती होत नाही, पण स्वराज 18 वर्षाचा आणि सुदृढ बालक खूप छान आहे। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन मम्मीचं प्रेम आहे। एक प्लेट झाली की दुसरी प्लेट, एक चम्मच झाला की दुसरा चम्मच। नेक्स्ट पुढे वळूयात आपण या ठिकाणी बक्षीस वितरणामध्ये, ज्यांनी केमिस्ट्री मार्क्समध्ये 180 मधून प्राप्त केलेले आहेत 165 आणि नीट 2024 मध्ये 637 त्यांचा रँक आहे। मंचावर आमंत्रित आहेत आशुतोष लिप्टे, प्लीज कम ऑन स्टेज। चे 65 मार्क आले आहेत। माझं यावर्षी 3rd ड्रॉप होतं आणि मला लास्ट इयर 520 मार्क्स आले होते। तर लास्ट इयर मी फारच कन्फ्यूज होतो की ड्रॉप घ्यायचं की नाही। मला माझ्या पॅरेंट्सनी फार सपोर्ट केला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आरके सर आणि टीमचे पण आभार मानतो। थँक्यू। मी आमंत्रित करत आहे ज्यांनी नुकतेच आता त्यांचं नाव मी या ठिकाणी पुकारलं, त्यांनी बक्षीस देखील स्वीकारलेलं आहे। त्यांच्यासाठी जागेवर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। त्यांनी बक्षीस स्वीकारलेलं आहे, खूप छान त्यांचा रँक राहिला। साक्षी राजू सातपुते यांनी आपल्या नीट 2024 मध्ये 643 आणि त्याचबरोबर केमिस्ट्री मार्क्समध्ये 161 स्कोर केला होता, ज्यांना आपण नुकतंच या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे। पुढील बक्षिसाकडे आपण या ठिकाणी वळत आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीतून
नीट 2024चा 608 हे मार्क्स प्राप्त केले आणि अर्थात 180तून केमिस्ट्री मार्क्स 180 आउट ऑफ 161 त्यांनी प्राप्त केलेले. मंचावर आमंत्रित आहेत विनय लोंढे. प्लीज कम स्टेज. विनय लोंढे. सरांचं मनापासून असं आभार मानतो. त्यांनी हा मुलांना प्रेरणा देणारा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचं प्रथम मनापासून असं स्वागत करतो. मित्रांनो, माझा मुलगा मागच्या वर्षी 510 मार्क त्याला होते आणि केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क होते, परंतु यापूर्वी या क्लासला आर्के सरांच्या क्लासला माझ्या साडूचा मुलगा शैलेंद्र साळुंके या ठिकाणी होता आणि त्यांनी सांगितलं की काका आता तुम्ही असं करा की एक चान्स त्याला द्या आणि त्याला या ठिकाणी मी जो सांगतो त्या क्लासला ठेवा, त्याचं निश्चित कल्याण होईल. मित्रांनो, मी 2-3 ठिकाणी आपण जे वेगवेगळे क्लासेसला जातो किंवा मोठ्या क्लासला जातो, आपण इतरांच्यामुळे जात असतो. लक्षात ठेवा की वर्गातील विद्यार्थी गेला, माझा मित्र गेला म्हणून मी तिकडे जातो आणि आपण त्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. मोठ्या क्लासला अशा अडचणी होतात की तिथं डाऊटच सर सेक्शन पूर्ण होत नाही मुलांचा. खऱ्या अर्थात सांगायचं म्हणजे जो मुलांच्या मनामध्ये ज्या शंका असतात, शिकत असताना ज्या शंका असतात, जे उदाहरणं असतात, जे प्रॉब्लेम असतात, त्या सोडवण्यासाठी ज्या ट्रिक दिल्या जातात किंवा जे क्लुप्त्या दिल्या जातात त्या तिथपर्यंत त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही. कारण की माईकवर शिकवलं जातं मोठ्या क्लासला, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही क्लासवाल्यांना, परंतु त्यामुळं काय होतात, विद्यार्थी मागे येतात आणि या छोटे क्लास जे आपण म्हणतो त्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रमाणे लक्ष दिलं जातं, बारकाईने लक्ष दिलं जातं. त्याचं मूर्तिमंत विद्यार्थी म्हणजे आर्के सर आहेत. आर्के सरांना मी खूप असं धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या मुलाला अतिशय चांगल्या प्रकारे घडवलं. त्यांचे आशीर्वाद सतत त्याच्याबरोबर राहतील आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ज्या सरांनी केलं त्या सरांचं देखील मनापासून आभार मानतो. अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पालकांना बोर केला नाही. त्यामुळे त्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना आणि आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल या सर्वांच्या पालकांच्या वतीनं मी आपलं सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप. एक कलावंत म्हणून आम्ही डेली कार्यक्रम करत असतो. एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये 42 कार्यक्रम केले मी, परंतु जी एनर्जी यंगस्टर्स करून मिळते आणि समोर बसलेला वर्ग हा सगळा शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, त्यामुळे एक जबाबदारी आहे आज. आणि हे खूप कमी होतं की एवढे शिक्षित आणि सगळे प्रतिष्ठित आणि चांगली घरातली मंडळी ही आज ऑडियन्स आहे माझ्यासाठी, तर ही मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे आर्के केमिस्ट्रीच्या वतीने. तर आय होप तुम्हाला सगळ्याला अँकरिंग आवडत असेल, एंटरटेनमेंट आवडत असेल. वळूया पुढील बक्षिसाकडे. जरा जोरदार टाळ्या आर्के केमिस्ट्रीसाठी होऊन जाऊ देत, सर्व क्लासेसच्या स्टाफसाठी होऊन जाऊ देत. पुढील बक्षीस आता ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, ज्यांनी केमिस्ट्री मार्क्स 180मधून 160 प्राप्त केलेले आहेत आणि त्यांचा नीट 2024चा रँक त्यांनी मार्क्स प्राप्त केलेले आहेत 616. मंचावर आमंत्रित आहेत अनन्या दहीफळे. जोरदार टाळी स्वागत करूया अनन्या दहीफळे. Myself Ananya Dahifale. Chemistry last year was my weakest subject and right now it is my strongest subject, and all thanks to RK sir and his team. So RK sir ने हमें बहुत मदद की है ये इतना अच्छा स्कोर अचीव करने में, एंड सर वॉज ऑलवेज अवेलेबल फॉर डाउट्स. जब भी हमें सर की ज़रूरत पड़ती थी हम कॉल या फिर कैसे भी सर से कांटेक्ट कर सकते थे और सर वॉज ऑलवेज अवेलेबल टू क्लियर आवर डाउट्स. एंड सर ने इतने अच्छे से गाइड किया, पूरा टाइम टेबल शेड्यूल, पेपर कैसे सॉल्व करना, सभी सर की वजह से ही इतने अच्छे से हम स्कोर कर पाए. इसलिए सर RK सर और पूरी टीम को थैंक यू. मैं जा रहा हूँ जिन्होंने नीट में अपना स्कोर प्राप्त किया है 659
और केमिस्ट्री मार्क्स 180 से प्राप्त किए हैं 157। मंच पर आमंत्रित हैं आदित्य खंडागळे। प्लीज कम टू स्टेज आदित्य खंडागळे। आउट ऑफ केमिस्ट्री मार्क्स उनके हैं 157। मंच पर आमंत्रित हैं रोहित खड़के। जोरदार ताली से स्वागत करिए रोहित खड़के। प्लीज कम टू स्टेज। ह्या वर्षी माझा पहिला ड्रॉप होता, तर मागच्या वर्षी मला 360 मार्क पडले होते आणि केमिस्ट्रीमध्ये फक्त 68 मार्क होते. त्या वर्षी फक्त 156 मार्क्स आलेले आहेत, ते फक्त आर के सरांमुळे. थँक्यू आर के सर. मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझ्या मुलाला गेल्या वेळेस 330 मार्क पडले, 360. आणि माझी मुलगी पण आर के सरांकडेच शिकली होती 5 वर्षापूर्वी. तिला पण चांगले मार्क आले होते. ती पण आता BAMS कंप्लीट झालेली आहे. ती फक्त आर के सरांमुळे. वा, अभिनंदन तुमचं सर. आणि ब्लेझर हे दोन्ही गोष्टी फार आवडतात, परंतु त्यांच्या काळामध्ये सफारी हे एक स्टँडर्डचं प्रतीक होतं. ते आजही म्हणजे राजस्थान गुजरात या साईडला जेव्हा लग्न सोहळे किंवा व्यवहार होतात तेव्हा कुठल्याही समारंभामध्ये जे प्रतिष्ठित व्यक्ती ते सफारी परिधान करतात. आणि सरांची मुलगी डॉक्टर आहे, बरोबर, BAMS करते. मुलगा पण आता रँक करतोय. तो बेशक आप सफारी के हकदार तो है. इनके लिए जोरदार तालियां हो जाए. कारण कुठल्याही वडिलाला जे सुख असतं ते तेव्हाच मिळतं जेव्हा आपली अपत्य योग्य पद्धतीने योग्य मार्गाने काम करत असतात आणि सक्सेस अचीव करत असतात. असे आई वडील ते धन्य आहेत ज्यांची मुलं योग्य ठिकाणी योग्य कार्य करतायत आणि योग्य सक्सेसकडे वाटचाल करतात. सगळ्या पालकांसाठी जरा जोरदार टाळ्या होतात. आज जे टॉपर्स विद्यार्थी आहेत त्याचे सर्व आई वडील. आता मंचावर मी ज्यांचे आई वडील आमंत्रित करणार आहेत. आता तत्पूर्वी आपण थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी एक बक्षीस प्रदान केलेलं आहे, ज्यांना सकाळ या दैनिक वृत्तपत्राने त्यांची दखल घेतली आहे. श्रावणी अडगावकर, ज्यांनी नीट 2024 663 हा रँक घेतलेला आहे आणि 155 केमिस्ट्री मार्क्स त्यांचे आहेत. जरा जागेवर त्यांचे जोरदार स्वागत करूया. त्यांनी बक्षीस घेतलेलं आहे. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय कार्तिकीया संतोष सवई यांचे आई वडील यांनी मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर सहर्षा साना यांचे आई वडील, दीपाली बोटुळे यांचे आई वडील, प्राची शेरकर यांचे आई वडील, पायल म्हस्के यांचे आई वडील आणि बियावानी सय्यद अदिउद्दीन यांचे आई वडील. मम्मी पप्पा अनुज विखे हे आडनाव ऐकल्यावर जरा दमदार वाटलं, कारण महाराष्ट्राच्या वलयामध्ये विखे हे आडनाव सध्या खूप गाजत आहे. या विखे साहेब. त्यानंतर काजी इकरा फातिमा, इनके अब्बा अम्मी अगर यहाँ हैं तो आप स्टेज पे आए प्लीज. बक्षीस वितरण या ठिकाणी आपण सुरू करूया. नीट 2024 मध्ये ज्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत 610 आणि केमिस्ट्री मार्क्स त्यांनी 155 प्राप्त केलेले आहेत. मंचावर आमंत्रित आहे कार्तिकीया संतोष.
डिस्कशन झालं होतं आमच्या घरी. तर माझे वडील म्हणले की आठवण त्याचीच काढतात की जो इथं नसतो. तर मी सांगेल की माझ्या दादाने जे काही केलं माझ्यासाठी ते खूप मूल्यवान होतं आणि हे क्लासेस पण त्यांनीच सजेस्ट केले होते आणि आज मार्क पण त्याच्यामुळे झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांचं खूप अभिनंदन. थँक्यू. इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, सर्वप्रथम आर.के. सरांचं खूप अभिनंदन. ज्या पद्धतीनं त्यांनी सर्व घडून आणले आणि मी बघतो एवढे मार्क या विद्यार्थ्यांना पडले. माझ्या काळामध्ये एवढे मार्क 4 विद्यार्थी म्हणून पडत नव्हते. कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं की हे मार्क एवढे पडतात कसे. पण आर.के. सराकडे बघून भरोसा आहे. नाही खरं ही कॅन डू अँड ही कॅन, तो मुलांकडनं ते करून घेतात. आत्ताच अँकर सरांनी सांगितलं होतं की इथे प्रोफेसरांना बोलवणे टीचरला म्हणजे थोडंसं अवघड आहे. थोडी माझी तशी ओळख करून देईल मी. मी प्रोफेसर आहे, CSMSS डेंटल कॉलेज, विजिटिंग प्रोफेसर. ॲनाटॉमी माझा सब्जेक्ट आहे आणि SMPT डेंटल कॉलेज संगमनेर, तिथे पण प्रोफेसर, 2 ठिकाणी. थोडं 45 मिनिटाचं आहे आमचं, मी आधीच सांगतोय त्यांना. काही गोष्टी बोलायच्यात विद्यार्थ्यांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा. विद्यार्थी एवढे मार्क जे अचीव करू शकतात ना, ही खरं त्यांच्यामध्ये क्षमता असते. उगीच दगडाला शेंदूर फासल्याने त्याच्यामध्ये देव पण येत नाही. त्याला देव म्हणायचं नसतं. त्या दगडामध्ये सुद्धा तेवढं ते देवत्व असावं लागतं. आणि ते देवत्व शायनिंग करायचं काम जर कोणी करत असेल तर सर्वप्रथम त्यांचे टीचर्स, गुरु. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला सर्वात मोठं स्थान दिलेलं आहे. गुरुर ब्रह्म गुरु विष्णू आपण सर्वप्रथम ती प्रार्थना म्हणतोच, कारण गुरुला तेवढं स्थान आहे आणि गुरु हे सगळं करतात सुद्धा. आत्ताच अँकरने सांगितलं की किंवा सरांनी पण सांगितलं की मोबाईलमुळं मुलांचं फार मोठं नुकसान झालं आहे. आणि सर्वात मोठं नुकसान जर मोबाईलनं झालं असेल तर त्यांना लागलेले चष्मे दिसत आहेत, हे मोबाईलनं झाले. पण या स्थितीमध्ये सुद्धा आईवडिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे मुलांकडे. आणि त्याच्यासाठी खूप आधी चांगल्या लोकांनी म्हणलेलंच आहे की आईवडिलांचं लक्ष मुलाकडे कसं पाहिजे. जसं घारीचं लक्ष खाली असणाऱ्या पिलाकडे असतं तसं आईवडिलांनी लक्ष द्यावं. आणि तसं लक्ष देत आहेत म्हणूनच ही मुलं प्रगती करत आहेत. आणि अजून सुद्धा काही नवीन आहेत मुलं आलेली, त्यांना मी हे सांगू इच्छितो की मोबाईलच्या नादी लागू नका. मोबाईल तुमच्यासाठी नाही आहे किंवा मोबाईलसाठी आपण नाही असं जे म्हणतात ना, किंवा आपण काय करतो की मोबाईल 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 सगळं काही मोबाईल नाही. मोबाईलला कधी वापरायचं ते आपण डिसाईड करायचं असतं. आर.के. सरांचं खरंच अभिनंदन, मुलांचं पण अभिनंदन. एवढं सगळं करतायत मुलं. एक छोटासा विनोद तुम्हाला सांगेल हसण्यासाठी. मला पण थोडंसं बोलायची सवय आहे. जुना विनोद आहे, जुनं आहे ते. एक 7वी पर्यंतच्या मुलाचं क्लास चाललेला असतो, टीचिंग चाललेली असते आणि टीचर त्या मुलाला शिकवत असतात. म्हणजे टॉपिक असतो पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि हॅल्युसिनेशन्स. म्हणजे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर म्हणजे भविष्यकाळ आणि प्रेझेंट म्हणजे चालू. आणि त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशन म्हणजे भ्रम, ज्याला आपण मराठीत म्हणतो. तर हे चालू असतं आणि सगळं झाल्यावर टीचरला सवय असतेच की बाबा मुलांना विचारायचं की बाबा समजलं का. आणि ती चांगली सवय आहे, ते विचारायलाच हवं. पण हे मी सांगितल्यावर तुम्हाला ते पटेल की ती चांगली सवय आहे का नाही. ते टीचर हे सगळं शिकवतात विद्यार्थ्यांना आणि प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ, नंतर पास्ट टेन्स आणि हॅल्युसिनेशन हे सगळं झाल्यावर विद्यार्थ्यांना म्हणतात की बाबा समजलं का तुला. सगळे विद्यार्थी एका सुरामध्ये हो सर समजलं. आता टीचरला भरोसा येत नाही की बाबा मुलं खरंच समजलं का. ते एकाला उभा करतात, ए बंड्या उभा राहा. कोणाचं नाव बंड्या असेल सॉरी, तो बंड्या उभा राहतो. म्हणत का रे काय समजलं तुला. म्हणजे सर सगळं समजलं मला. खरंच हो समजलं. ठीक आहे, मग तुला सगळं समजलं ना, मग तू मला उदाहरण देऊन स्पष्टीकरण सांग, स्पष्ट कर. तो हो सर सांगतो. तो 2 मिनिटं विचार करतो. आजकालचा स्टुडंट आहे तो, हुशार आहे, 5G म्हणल्याप्रमाणे. तो म्हणतो सर तुम्ही आम्हाला शिकवलं
तुम्ही आम्हाला शिकवलं हा प्रेझेंट टेन्स, तुम्ही आम्हाला शिकवतात हा प्रेझेंट टेन्स. आम्हाला ते समजलं हा तुमचा भ्रम. सो त्यामुळं जनरली असं कधी विचारू नये की शिकवलं का, कारण ते असं होऊ शकतं. RK सरांनी आणि त्यांच्या टीमनं खरंच मेहनत केली आहे. ती मेहनत इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते मला, सगळ्या आईवडिलांच्या. इथे मी सगळे आईवडील बघत होतो, मला मुलांपेक्षा त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला फार बघवत होता आणि बघा वाटत होता. एक पालक इथे खरंच रडली ती आई, मला खूप अभिमान वाटला. आणि त्या मुलीचं, त्या आईचं पण कौतुक की ते वर्किंग वुमन असताना त्या मुलीला त्यांनी लक्ष देऊन एवढं केलं. खरंच अभिमान आहे त्यांचं आणि खरंच अभिमान असायलाच पाहिजे सगळ्यांनी. RK सरांचं परत एकदा अभिनंदन, अँकर सरांचं पण अभिनंदन. तुमचं अँकरिंग खरंच चांगलं आहे, तुमचं फेस इतका फोटोजेनिक आहे की तुम्ही चांगल्या चांगल्या भूमिका कराव्या हे डेफिनेटली मला वाटेल आणि तुम्हाला नक्कीच ते मिळेल का, तेवढं तुमच्यामध्ये कॅलिबर आहे. सर्वांचं एकदा अभिनंदन करतो. मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल परत सर्वांचे आभार मानतो. आणि RK सरांनी आणि त्यांच्यासोबत सर्वांनी अशीच प्रगती करावी एवढी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. यानंतर पुनश्च बक्षीस वितरणाच्या शृंखलेला निरंतर ठेवत मंचावर आमंत्रित करत आहेत ज्यांनी नीट 2024 606 आपला स्कोर ठेवला आणि केमिस्ट्री मार्क्समध्ये त्यांनी 155 असे मार्क्स मिळवले. मंचावर आमंत्रित आहे सहर्ष सानप. जोरदार स्वागत करूया सहर्ष सानप यांचं. ओके, काही कारण आल्यावर आपण त्यांना बक्षीस प्रदान करूया. त्यानंतर ज्यांनी मार्क्स केलं आणि केमिस्ट्री मार्क्स त्यांनी प्राप्त केले 155. मंचावर आमंत्रित आहे दीपाली बोटुळे. जोरदार स्वागत करूया दीपाली बोटुळे यांचं. एक सूचनाबाजा विनंती आहे की कोणीही शेवटचं बक्षीस संपेपर्यंत जाऊ नये. अंतिम बक्षिसाकडे आपण वळालेलो आहोत, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. त्यामुळे सगळ्या विनंती की कोणीही जाऊ नये. दुसऱ्यांच्याही मुलांच्या प्रोत्साहनासाठी आपण बसून राहावं, टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांनाच द्यावा. आणि शेवटी आपण ग्रुप फोटो घेणार आहोत. जे जे टॉपर्स इथे बसलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो आपण या मंचावर घेणार आहोत. त्यामुळे कोणीही जाऊ नये. जर तुमचे मित्र कोणी गेले असतील तर त्यांना फोन करा आणि ग्रुप फोटोसाठी बोलवून घ्या आतमध्ये, जर पार्किंग लॉटमध्ये असतील किंवा बाहेर असतील. यानंतर बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावर आमंत्रित करणार आहे ज्यांनी नीट 2024 572 असे मार्क्स पटकावले आणि केमिस्ट्री मार्क्स त्यांचे 152 त्यांनी प्राप्त केले. मंचावर आमंत्रित आहेत सांची शेरकर. सांची शेरकर जी आप बोलेंगे कुछ. And this year it is 152. All thanks to RK sir. सर ने मुझे इतना सपोर्ट किया, मुझे जो कॉन्फिडेंस दिया सर ने केमिस्ट्री में, दैट इज़ लाइक मुझे पहले कभी नहीं लगा था कि मैं ऐसा कुछ कर पाऊँगी. एंड इवन व्हेन राइट डे 1 पे जब मैं और मेरी मम्मी हम एडमिशन लेने गए थे सर के पास, तो माई मम्मी वॉज लाइक शी वॉज रियली वेरी स्कैर्ड, बट लेकिन सर ने बोला कि आप टेंशन मत लीजिए मैम, आपकी बेटी बन जाएगी डॉक्टर. तो उसी टाइम जो टेंशन था मेरी मम्मी के पास भी, तो वो बहुत कम हो गया. सो थैंक यू सो मच सर. थँक्यू. नीट 2024 एक्झामिनेशनमध्ये 522 आपला स्कोर केला आणि केमिस्ट्री मार्क्समध्ये ज्यांनी 152 मार्क्स पटकावले. मंचावर आमंत्रित आहेत पायल म्हस्के. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पायल म्हस्के यांचं. प्लीज कॉल सी पायल म्हस्के. वडील आहेत जे उपस्थित आहेत ते आपल्या फुलंब्री जवळ एक गाव आहे, फुलंब्रीजवळ गाव आहे कान्हेरी या गावाचे ते सरपंच आहेत. मान्य श्री साहेबराव म्हस्के या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांची ती कन्या आहे. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय सरपंच
कान्हेरी गाव साहेबराव म्हस्के सर या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी तर माझा म्हणजे केमिस्ट्री एवढं की छान नव्हतं 11th पण मग सर बोलले की अजून पण टाईम आहे आणि तू करू शकतेस. तर मग म्हणजे सरनी कॉन्फिडन्स वाढवला थोडा आणि मग मी 12thपासून बरंच स्टार्ट केलं आणि मग मी करू शकले आणि मग माझा 152 स्कोर आला केमिस्ट्रीमध्ये. थँक्यू RK सर. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी RK सरांचा एक शब्द मला आठवला, त्यामुळं मी सरांना बोलण्याची इच्छा माझी झाली. ज्यावेळेस मी पायलला घेऊन RK सरांकडे ॲडमिशन घ्यायला गेलो होतो त्यावेळेस मी सहज RK सरांना म्हणलो की मी एक शेतकरी आहे म्हणून. सर म्हणले मला शेतकऱ्यांचा खूप मोठा गर्व आहे आणि मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे म्हणे. सर म्हटलं माझी थोडी फीस कमी होईल का आमच्या परिस्थितीनुसार असं बोललो त्यांना मी. सर म्हणले तुम्ही फीस कमी करायचं बोलू नका पण तुमचे मुलं मी नक्कीच घडवल एवढी मी तुम्हाला शब्द देतो आणि तो शब्द मला आठवला म्हणून पुन्हा एकदा RK सरांना मी धन्यवाद देतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. आजची खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या गावाकडे कार्यक्रम नुकताच मी केला होता आणि तो कार्यक्रम आम्ही केला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने. आणि बाबासाहेबांची जी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यांच्या गावामध्ये सार्वजनिक पद्धतीने होते, म्हणजे गावातले सर्व समाज बांधव त्या ठिकाणी येतात. ही गर्वाची गोष्ट आहे. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू सो मच सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि बक्षीस स्वीकारलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 150 मार्क्समध्ये त्यांनी मिळवले आहेत 150 मार्क्स. मंचावर आमंत्रित आहेत बिया बानी सय्यद अदिउद्दीन. जोरदार टाळ्या स्वागत करूया. बिया बानी सय्यद मार्क्स मिळवलेले आहेत 461 आणि केमिस्ट्री मार्क्स 150. बक्षीस देण्यासाठी मंचावर आमंत्रित आहेत अनुज विखे. जोरदार स्वागत करूया अनुज विखेजी यांचं. धन्यवाद. मी या ठिकाणी विखे यांना जर बोलायचं असेल तर बोलू शकता. विखे सर, नीट 2024 में बहुत ही अच्छा स्कोर प्राप्त किया, जिन्होंने 611 मार्क्स प्राप्त किए नीट 2024 में और केमिस्ट्री मार्क्स उन्होंने प्राप्त किए 147. मैं उनका इस्तकबाल स्वीकारने के लिए उन्हें मंच पर आमंत्रित कर रहा हूँ. काजी इकरा फातिमा जी, मैं इनसे गुजारिश करता हूँ कि आप मंच पर तशरीफ ले आए और अपनी गुलपोशी कबूल करें. जोरदार ताली स्वागत कीजिए. धन्यवाद. आइए प्लीज. Few months late these classes. I was actually worried about my chemistry, especially organic. But when I went to RK sir, he relaxed me. He said, "Let us complete the session. I'll give you personal attention classes also." They were very excellent video recorded lectures on the app, and that helped me a lot. Thank you, sir. ज्यांनी नीट 2024 मध्ये आपला एक स्कोर केला, अर्थात 581 आणि केमिस्ट्री मार्क्स ज्यांचे प्राप्त केलेले आहेत 147. बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावर आमंत्रित आहेत आकांक्षाच्या अगोदर मी त्यांचे आई वडील यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. आकांक्षाजी यांचे आई वडील या ठिकाणी असतील, आहेत का? आकांक्षा दिवने, आकांक्षा दिवने यांचे आई वडील चौधरी जयदीप प्रमोद. ओके. यानंतर काही नावं नुकतीच या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. कलश त्रिभुवन यांचे आई वडील आणि ते जर असतील, ओके, मी RK सरांना विनंती करतो की आपण बक्षीस प्रदान करा. आपण कलश त्रिभुवन यांनी 93.83 मार्क्स MST CET मध्ये प्राप्त केलेले आहे, ज्यांचा टोटल स्कोर 97 आहे. कलश त्रिभुवन यांना बक्षीस देण्याची विनंती.
के सरांच्याकडं एकदम सुरुवातीपासून होतो. त्यांचं शिकवण्याचं स्टाईल मला खूप आवडतं आणि त्यांचं एक स्पेशल टॅगलाईन आहे जी मी म्हणणार आहे, सब पढ़ा के जाते हम करा के लेते. भालेकर, अजय भालेकर आहेत का? यस प्लीज कॉल द स्टेज सर. अजय भालेकर यांनी MST CET मध्ये 97.55 प्राप्त केलेला आहे. जरा जोरदार टाळ्या स्वागत करूया. मी RK सरांना विनंती करतो की आपण त्यांना बक्षीस प्रदान करावं. त्याचा टोटल स्कोअर यानंतर मंचावर आमंत्रित आहे ईशान माळी. ईशान माळी यांनी MST CET मध्ये 91.40 बर्डे, शर्वरी अमित महाजन, अर्जुन आवरे, निकित गरड, अजित पद्माकर कांबळे, श्रेयस B उनावणे, शिवम तोडकर, सांची सपकाळ, सुशांत शांतीलाल राठोड, पाटील मानसी, शेख सफीना, जूही सुरेश बाबू, उगले अथर्व अर्जुन, शेख नबील अहमद, लक्षिता जवांजल, शेख बरीरा, साक्षी कुलकर्णी. जी आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आता आपण भाषण कोणाचं घेणार नाही. घ्यायचं? ओके, RK सरांकडे ते एक विनंती आहेत का इथे? ओके, एक बार के लिए जोरदार तालियां हो जाए. सैयदा अशरफ फातिमा सैयद खालिद अली, जिन्होंने नीट 2024 के इस एग्जामिनेशन में 624 मार्क्स प्राप्त किए हैं और 145 जिनका केमिस्ट्री मार्क्स का स्कोर रहा. जोरदार ताली से स्वागत कीजिएगा सैयदा अशरफ फातिमा सैयद खालिद अली. जोरदार ताली से. Just because of RK sir. Thank you so much. Thank you so much, ma'am. Marks, and I have achieved this score because of RK sir and his team. Thank you. Thank you. यानंतर मंचावर ते म्हणतात ना, इथे बोलायला आल्यानंतर किंवा लास्ट स्टेज जी असते पेपरची, जी मेरा धक धक करने लगा, तशा प्रकारे मला होतंय असं. पण मी बोलू इच्छितो आणि बोलणार. मी एक शेतकऱ्याचा मुलगा, काही कारणास्तव माझे आई वडील येऊ शकले नाही, पण मी त्यांचे पण धन्यवाद करतो. माझे आई वडील म्हणजे 10वी पास, पण त्यांचं स्वप्न आणि त्यांची इच्छा होती की मी शिकावं आणि त्यांनी मला शिकवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यानंतर आपण जे बघतो आज केमिस्ट्री क्लास, RK सरांचा केमिस्ट्री क्लास, सगळे जे दिसतं ते म्हणता किंवा दुसऱ्यांना सांगता, पण या पाठीमागचं म्हणजे बिहाइंड दिस, पडद्यामागचं काय आहे, तर RK सरांचा क्लास व त्यामध्ये कशा पद्धतीने शिकवले जातात मी ते सांगू इच्छितो. ते म्हणजे इवन आय डोंट रिमाइंड, म्हणजे किती वेळेस एका लेसनची रिव्हिजन RK सर करत असेल तर ते मला आठवत पण नाही. सर फक्त विचारायचे हा लेसन कोणाचा बाकी आहे का. 10 किंवा 15 जरी स्टुडंट जर असले तरी सर म्हणायचे तुम्ही फक्त टाइम सांगा, मी लगेच रेडी. आणि त्यामुळेच मला वाटतं माझा स्कोअर फर्स्ट टाइम होता केमिस्ट्रीमध्ये 45.
आणि या अटेम्प्टला माझा आहे 140. मला वाटतं RK सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या लास्ट स्टेजला, म्हणजे जेव्हा आम्ही घाबरतो लास्ट स्टेजला, आम्हाला सुचत नाही की कसा अभ्यास करावा, कसं नियोजन करावं, त्यावेळेला आपण जे म्हणतो ना खंबीरपणे पाठी मागे उभे राहणारे आमचे RK सर, ते म्हणायचे यू कॅन, तुम्ही करू शकता. आणि त्यामुळे तुम्हाला जे दिसतंय सर्व पालकांना आम्ही जे इथं दाखवलं किंवा जे आम्ही समजा आमच्या अभ्यासातून पुढे आणलं ते म्हणजे आमचे RK सर आणि त्यांचं फॅकल्टी स्टाफ, त्यांचे धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. निकिताजी, निकिता गरड, अजित पद्माकर कांबळे, अजित दादा आलेत का? या दादा. अजित पद्माकर कांबळे या ठिकाणी ज्यांनी नीट 2024च्या परीक्षेमध्ये 529 असे मार्क्स. ओके, म्युझिक. यानंतर श्रेयश बी उनावणे, श्रेयश बी उनावणे, श्रेयश उनावणे 597 नीटचा त्यांचा. यानंतर माझं नामांकन आहे शिवम तोडकर. प्लीज, शिवम तोडकर यांनी नीटच्या एक्झामिनेशनमध्ये 558 मार्क्स प्राप्त केलेले आहेत आणि केमिस्ट्रीसाठी 132 मार्क्स त्यांनी प्राप्त केलेले आहेत. जोरदार टाळ्या स्वागत करू. यानंतर सांची सपकाळ, सांची सपकाळ आहेत का? सांची सपकाळ. सुशांत शांतीलाल राठोड, सुशांत. थैंक्स टू RK सर केमिस्ट्री बहुत वीक था मेरे बेटे का, लेकिन उसने बहुत मेहनत किया, थोड़ा सा पीछे रह गया, लेकिन मुझे खुशी है कि उसने जो भी स्कोर किया है अपनी मेहनत से किया है और उसके डैडी की दुआएं उसके साथ है, क्योंकि वो हमारे साथ आज नहीं है. थैंक यू सो मच. साथियों कि जिनकी मम्मी को केमिस्ट्री समझता है, इनकी अम्मी को केमिस्ट्री पता है. मैं जो शब्द कह रहा हूँ उसके पीछे बहुत गहन अर्थ है. उसमें गहन अर्थ ये है कि जो बच्चे पढ़ रहे हैं उनके माता पिता को ये समझ आ रहा है कि वो क्या कर रहे हैं, और ये समझ आने के लिए भी बहुत बड़ी बात होती है. क्योंकि हमारे मम्मी पापा जो है, स्पेशली मेरे जो मम्मी पापा हैं, उन्हें कुछ समय तक पता ही नहीं था कि मैं कौन सी क्लास में हूँ. मेरे मम्मी पापा जब मैं फर्स्ट ईयर में था तो मेरी माँ कहती थी कि वो 13वीं में है, तो 14वीला आहे, तो 15वीला आहे, या तो 16वीला आहे, आणि आम्ही 800 विद्यार्थी. एक गोष्ट आम्हाला नाटकाची जोड मिळाली, देवाकृपेने कलागुण मिळाले, त्यामुळे कलेच्या साहाय्याने आम्ही पुढे आलो. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचं एक साधन लागतं. आज तुम्ही जे मार्क्स करताय ते मार्क्स पुढे तुमच्या डिग्र्यामध्ये बदलणार आहेत आणि त्या डिग्र्या तुमच्या उपजीविकेचं साधन होणार आहे. आणि खूप महत्त्वाचं वाक्य, मला माहिती नंतर तुम्ही सगळे उठून पटापट फोटोसाठी इकडे येणार आहे, ते वाक्य लक्षात ठेवा. मी नाट्यशास्त्र आणि बॉलिवूड इंडस्ट्री असेल किंवा सिरियल इंडस्ट्री असेल, जवळपास 12-13 वर्षापासून काम बघतो. खूप अनुभव बघितले, खूप सक्सेस विद्यार्थी बघितले. लेकिन एक बात समझ है, एक इंटरव्यू मैंने कहीं सुना था कि ज़िंदगी के एक मुकाम पर, ज़िंदगी के एक मुकाम पर, वो मुकाम है, वो मुकाम आपकी उम्र के 21 साल से शुरू होता है तो 30 साल पर ख़त्म होता है. 21 ते 30 या वयामध्ये जो व्यक्ती मेहनत करतो तो पुढचं आयुष्य खूप सुखात जगतो. ही गोष्ट आवडली, टाळ्या वाजून, ह्या काही हरकत नाही. आणि जो व्यक्ती कॉलेज जीवन असेल, हॉस्टेल जीवन असेल, भौतिकवाद असेल, सध्या सोशल मीडियामध्ये भौतिकवाद आहे, आणि भौतिकवाद म्हणजे तथागत गौतम बुद्ध सगळ्यांना माहिती, त्यांचा एक विचार आहे की आपण घेतलेल्या आयुष्याच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे आपल्याला आयुष्यभर त्रास होतो. त्यामुळे निर्णय घेत असताना आपल्या आईवडिलांचा सल्ला घ्या. निर्णय घेत असताना स्वतःला विचारा, वारंवार प्रश्न विचारा आणि मग उत्तरं घ्या.
आणि ही प्रत्येक उत्तर घेत असताना, प्रत्येक प्रश्नांची उत्तरं घेत असताना आपल्याला पुढे सक्सेस कसं मिळेल याच्याकडे बघा. तुमच्याकडे आईवडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे. पुढे शिक्षण घेत असताना तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने आज टॉपर आहात, टॉपर होना आसान बात नहीं है, क्योंकि अब तो आप टॉपर हो गए हैं. आपको एक ठप्पा लग चुका है कि दिस इज द टॉपर. शाहरुख खान का एक बहुत अच्छा डायलॉग है. शाहरुख खान कहते हैं कि स्टार बनना बहुत मुश्किल बात नहीं है. शाहरुख खान कहते हैं कि स्टार बनना बहुत मुश्किल बात नहीं है, स्टार बने रहना मुश्किल है. टॉपर बनना आसान है, आपको पता है, आप बन चुके हैं. लेकिन टॉपर बने रहना है तो उसके लिए आपको और मेहनत करना पड़ेगी. तो जो लोग टॉपर हैं उनके लिए बस जोरदार तालियां हो, जब अपनी अपनी मेहनत से आगे बढ़ रहे हैं. और अब इस मंच पर कुछ आखिरी प्राइजेस हम यहाँ पे देने जा रहे हैं. लक्षिता जवांजल आहेत के थे? लक्षिता जवांजल MST CET 95% जिन्होंने प्राप्त किया है. लक्षिता जी आइए प्लीज, जोरदार ताली स्वागत कीजिएगा. लक्षिता आणि केमिस्ट्री मार्क्स 155 त्यांनी प्राप्त केलेले आहे. जोरदार स्वागत करूया. सहर्षा सानप, सहर्षा सानप यांच्यानंतर मंचावर जर या ठिकाणी असतील शेख बरीला, शेख बरीला जी आइए प्लीज. अभी अब्बा अम्मी अगर कोई साथ आए हैं. शेख 532 जिनका स्कोर था, उस स्कोर के साथ वो यहाँ पे अपने बख्शिश का स्वीकार कर रही हैं. शेख बरीला जी, जोरदार ताली स्वागत कीजिएगा. RK सर के पास बहुत सारे बच्चे रेगुलर थे, बट हम लास्ट टाइम भी रेगुलर नहीं थे. और बहुत सारे बच्चों के स्कोर्स बहुत अच्छे आए, बट मेरा केमिस्ट्री में 110 ही था शायद. हाँ, सबके अच्छे स्कोर्स इसलिए आए क्योंकि वो रेगुलर थे. और मतलब ज़्यादातर मेरे क्लासमेट्स जो है वो पहचानते भी नहीं होंगे क्योंकि मैं रेगुलर नहीं थी. और हम बोलेंगे कि मतलब RK केमिस्ट्री बहुत अच्छा है अगर आप रेगुलर करें. और फ्रेंड्स भी बनाना ज़रूरी है क्योंकि RK में मेरे कोई ज़्यादा फ्रेंड्स नहीं थे, इसलिए मैं RK रेगुलर नहीं जाती थी. एंड RK सर ने ऑर्गेनिक में थोड़ा वीक था, तो अकेले में मतलब अपने 2-3 बच्चों के साथ भी मतलब पढ़ाया है. मतलब सर ऐसा नहीं है कि वीक बच्चों पे ज़्यादा ध्यान नहीं देते. और आई एम वीक इन केमिस्ट्री. थैंक यू सर. रेगुलर नहीं थे तो आप घर पे थे. मुझे बड़ा अच्छा लगा. मैं भी मेरे कॉलेज में रेगुलर नहीं था, लेकिन खैर जब आपके पास मौका है, दस्तूर है, समय है, तो आपको पहुंचना ज़रूरी है. अगर आप नहीं पहुंचेंगे, ये सभी के लिए है आने वाले ज़िंदगी में, जो पहुंचेगा जो हाजिर वो वजीर, तो ये कहावत है. तो जो हाजिर वो वजीर. तो बेशक आगे बढ़ती रहिए और इंशाल्लाह हो सके तो आगे रेगुलर कीजिए. शुक्रिया. यानंतर मंचावर आमंत्रित आहेत साक्षी कुलकर्णी. आहेत का कुलकर्णी मॅडम? साक्षी कुलकर्णी नाही. ओके, अजून कोणी या ठिकाणी जर नावं नसतील किंवा त्यांचे पॅरेंट्स असतील, कोणी असं असेल तर कृपया आम्हाला कळवा, म्हणजे तुम्ही इथे आहात आणि तुमचं नाव नाही आलेलं. या बेटे ये. हां, एक अजून कोणी आहे? आज नावं दिलेली आहेत कारण प्रिंटआउट सकाळी झालेलं आहे. तो प्रिंटआउट नंतर ज्यांनी नावं दिली त्यांना विनंती आहे. चलिए, बहुत बहुत शुक्रिया आपका. प्रोग्राम के अंतिम छोर पे हम आप पहुंच चुके हैं. मैं एंकर सद्दाम शेख आप सभी का आभार व्यक्त करता हूं, स्पेशली नितिन सर जी.
कारण आता व्हिडिओ होतोय. सरकत जाणं जरा मी पण मागे. खूब खूब धन्यवाद. हम फिर मिलेंगे. मैं सद्दाम शेख फिर सब लोग तेरे को मिस कर रहे इतना मदद किया और ठीक है सर हमें आज गायब वगैरह तो